या घडीची एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कोणासोबतही आघाडी करण्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विचार असल्याची माहिती सूत्र देत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार असल्याची माहिती आता समोर येते। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते। युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचा पर्याय राहणार असं देखील सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी हा पर्याय खुला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। सागर, काय घडतंय शरद पवार गटात? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका ज्येष्ठ नेत्यांनी एनडीटीव्हीला दिलेली माहिती आहे की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर युती स्थानिक पातळीवरचे नेतेच करतील, कुणासोबत जायचं, कुणाबरोबर अलायन्स करून निवडणूक लढवण्याचा बाबतचा निर्णय घेतील। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना एकमेव भाजपासोबत जायचं नाही अशा स्वरूपाचे आदेश वरिष्ठ नेत्यांनीच दिलेले आहेत। याचा अर्थ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्रित आलेली दिसेल आपल्याला असं म्हटलं जातं। दुसरीकडे एका ठिकाणी कदाचित शिवसेना एकनाथ शिंदेची सुद्धा राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर हात मिळवणी केली जाईल असं म्हटलं जातं। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत कोणतीही आघाडी अलायन्स ही स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये न करण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत। याचा अर्थ गेल्या काही कालावधीमध्ये दोन पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येईल का याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एका ठिकाणी निवडणुकीला एकत्रित जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। पण त्याचवेळी भाजप हा त्यांचा कट्टर विरोध आहे आणि विचारधारांवर विरोध आहे असा एक मतप्रवाह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचंही म्हटलं जात आहे। निश्चितच त्यामुळे पालिका निवडणुकांआधी आणखी काय घडामोडी घडतायत ते बघणं महत्त्वाचं आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।